नमस्कार मित्रांनो, सध्या सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल होत असलेला व्हिडिओ म्हणजे ओडिसातील जितू मुंडा यांचा व्हिडिओ. मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुमच्या तळपायाच्या मस्तकाला गेल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या डोळ्यात पाणी देखील आल्याशिवाय राहणार नाही. कारण मित्रांनो, डिजिटल इंडियाचा गाजावाजा करणारी भारताची भिकारचोट व्यवस्था गरिबांना वेगळा न्याय आणि श्रीमंतांना वेगळा न्याय देऊ लागली. प्रकरण असे आहे की 3-4 महिन्यापूर्वी जितू मुंडा यांची बहीण मरण पावली होती आणि त्यावेळेस त्या बहिणीने आपल्या भावाला सांगितलं होतं की माझ्या बँक खात्यावर 19,300 रुपयाची रक्कम तू काढून घे. सदरील रक्कम काढण्यासाठी जितू मुंडा स्थानिक बँकेमध्ये गेले आणि तेथील लोकांना त्यांनी चौकशी केली. तर अकाउंट होल्डरलाच इथे बोलावं लागेल अशी तांत्रिक अट बँकेतील लोकांनी जितू मुंडा यांच्या समोर मांडली. बरं, हा माणूस आता आपल्या मेलेल्या बहिणीला कसा बोलू शकतो? पण 3-4 वेळेस विनवणी करून सुद्धा बँकेतील लोकांनी प्रतिसाद न दिल्यामुळे जितू मुंडा यांनी थेट आपल्या बहिणीला जिथे आपण दफनविधी केला होता त्या ठिकाणी जाऊन आपल्या बहिणीचा सांगाडा उकरून एका पांढऱ्या पिशवीमध्ये घालून थेट बँकेत आणून मांडला आणि त्यावेळेस या बँकेला जाग आली. त्यामुळे माझ्यासारख्या सामान्य माणसाला एक प्रश्न नक्की पडतो मित्रांनो, की याच ठिकाणी एखादा धनदागडा माणूस किंवा एखादा व्यावसायिक माणूस असता तर ह्याच बँकेने त्यांचे पैसे त्यांच्या घरी जाऊन दिले असते. त्यामुळे भारतामध्ये सध्या गरिबांना वेगळा न्याय आणि श्रीमंतांना वेगळा न्याय दिला जाऊ लागला मित्रांनो. म्हणून मला आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं एक सुंदर वाक्य आठवतंय, ही न्याय व्यवस्था काहीकांची रकेल झाली, ही संसद सुद्धा हिजडे यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे. नमस्कार मित्रांनो.